दुपारचे 7 वाजलेले आहेत आणि आजचा वार शनिवार आहे आणि उद्यापासून साफसफाईला सुरुवात करणार आहे। जसं म्हणत आहेत की काशीहून आल्यानंतर साफसफाई करायची नाही आहे, तरी पण बघा थोडंसं झाडझटक हॉलमध्ये मी करणार आहे, बाकीची कुठली रूम वगैरे काढणार नाही आहे, पण त्या कामाला मी उद्यापासून सुरुवात करणार आहे। आजची जी कामं आहेत ती राहिलेली थोडीफार, म्हणजे पसारा तरी झालेलाच आहे घरामध्ये, ते पण मी थोडाफार आवरत आहे किचनमध्ये, कारण आता साफसफाई तर नाही आहे, फक्त डबे जे आहेत ना ते व्यवस्थित करायचे, कारण मी आता 10-12 दिवस तर घरी नव्हते, त्यामुळे ना खूपच गोंधळ झालेला प्रत्येक ठिकाणी, फक्त पसारा भरलेला आहे। आणि हे जे पाणी आहे, पाणी आम्ही येतेवेळेस घेऊन आलेलं आहे, तर हे पाणी मी आता म्हणजे यांच्या मित्रमंडळीला देण्यासाठी कॅन भरून आम्ही आणलेलं होतं, परत पाहुणे वगैरे म्हणजे आईकडे पण द्यायचं आहे आणि इथं पण शेजाऱ्यांना पण द्यायचं आहे थोडंफार पाणी, हे म्हणजे एक अमृत तसं झालेलं आहे सगळ्यांना। थोडंसं मी बॉटलमध्ये ते पाणी भरलेलं आहे, कुंभमेळ्याचं पाणी आहे, म्हणजे त्रिवेणी संगम जी नदी आहे तिथलं पाणी आम्ही आणलेलं आहे आणि गंगा नदीचं पण म्हणजे काशीमधलं पण मी एक बॉटल भरून आणलेली आहे। आणि असं म्हणलं जातं की काशीला एक वेळा गेलं तर आणखीन आपल्याला दुबारी जायचंच असतं, म्हणजे एक वेळा काशीला जाऊन आलं पहिल्यांदा तर ते पाणी घेऊन यायचं, मग ते पाणी आपल्याला रामेश्वरला घेऊन जायचं, तिथं ते पाणी सोडायचं, मग तिथलं पाणी भरून आणायचं, परत ते काशीमध्ये सोडायचं, परत काशीमधलं घ्यायचं, म्हणजे हे 3 वेळा, म्हणजे काहीतरी आहे कन्फ्युजन, तितकं सांगता येत नाही असं म्हणत आहे तिथं, म्हणजे आणखीन आम्हाला डबल काशीला जावंच लागणार आहे। तर हे पाणी वगैरे मी भरून ठेवलं, म्हणजे दिनेशला न्यायचं होतं अगोदरच्यांनी मला फोन करून सांगितलेला होता, तर त्यांची कामं मी अगोदर करते, कारण त्यांना घाई गडबड असते, दिनेश असो दिनेशचे पप्पा असो, त्यांना ना कामाची खूप घाई गडबड, सगळं हातात अर्जंट लागतं। माझं थोडंसं निवांत चाललं तरी काही हरकत नाही। तर बाहेरची सगळी कामं मॉर्निंगला लवकरच आवरलेली, फक्त रांगोळी काढायची राहिलेली आहे, कारण मला तुळस पण लावायची आहे, म्हणजे जसं मी नव्हते घरी तुम्हाला माहिती आहे, कुंभमेळ्याला गेलेली, परत देवस्थानी म्हणजे 10-12 दिवसाचा टूर आमचा निघाला, त्यामध्ये पूर्ण झाडांची अवस्था बिघडलेली आहे, तुळस जे आहे ना ते पण सुकलेले आहे, तर ते अगोदरची तुळस काढून दुसरी तुळशीचं रोपाला लावायचं आहे, म्हणजे रोपटं आलेले आहेत खूप सारे खाली, तर ते रोपटं पण लावायचं आहे। परत सगळ्या झाडांना मी मॉर्निंगलाच पाणी दिलेलं आहे, कारण खूप असं ते माती जी आहे ना अशी झालेली होती, काही पाणीच भेटलेलं नाही त्या झाडांना, काही एकदम सुकल्यासारखी अशी झालेली होती। तर आपण 4 दिवस घरी नसलं तर झाडं असो घर असो त्याची अवस्था बिघडते आणि तसंच झालेलं आहे। तर इकडे सगळ्या झाडांनंतर पाणी मी मॉर्निंगला दिलं, पण तुळशीला मात्र आता मी तुळशीकडे लावत आहे, तिकडे मी घेतलेलं आहे ही कोयता, आणि जी अगोदरची तुळस आहे ते काढलेले आहे मी, कारण पूर्ण सुकलेली होती ती, आणि जी माती आहे ना ती मी खालीवरी करत आहे, म्हणजे नवीन माती टाकली तर ठीक होतं, पण आता खूप लेट होणार आहे, कारण आज अगोदरच लेट खूप झालेलं आहे मला प्रत्येक कामाला, तरी पण आता तुळस तरी लावायचीच आहे, कारण बिना तुळशीचं पूर्ण घर पूर्ण अंगण आपलं सोनं आहे। तर हिळा घेतलेला आहे आणि खाली तुळशीची रोप आहे, तर तिथे मी अगोदरच पाणी टाकलेलं आहे, म्हणजे थोडंसं जागा ओली केली ना तर व्यवस्थित ते रोप आपल्याला घेता येतं। तर रांगोळी काढून झाली, डबा वगैरे मी आतमध्ये नेऊन ठेवला, आणि इथं तुळशीचं रोप लावण्यासाठी मी जे आहे ना कुंड्यामध्ये माती व्यवस्थित मी मोकळी करून घेतलेली आहे, थोडंसं पाणी टाकलेलं म्हणजे ओलावा होईल, आणि तुळशीचं रोप आणून लावते, म्हणजे हे तुळशीचं काम झालं की मग नंतर मी देवपूजा वगैरे करायला सुरुवात करते, कारण एक वेळा आपण घरामध्ये लागलो कामाला की आपण त्याच कामात व्यस्त होऊन जातो आणि ही कामं तशी राहून जातात। काल पण तसंच झालं, काल पण मला तुळशीचं रोप लावायचं होतं पण झालंच नाही। तर इकडं मी तुळशीची 2-3 रोपं घेऊन आलेली आहे, म्हणजे एक लावलं तर व्यवस्थित येत नाही, 2 जोडीने लावलं तरी पण तसं झालं होतं अगोदरचं, तर आता मी यावेळेस 2-3 रोपं घेऊन आलेली आहे, आणि खूपच मोठं झालं, त्याला मंजुळा पण आलेल्या होत्या, तरी पण मी व्यवस्थित ते घेऊन आलेलं आहे, म्हणजे त्याचं अजिबात जी मूळ असते ना ती खुडू दिली नाही, जशाला तशीच उपसून घेऊन आलेली आहे, तुळशीमध्ये लावलेली आहे, आणि खूप छान आलेलं होतं रोपटं, म्हणजे खूप छान आलं, सुकलेलं वगैरे नाही आहे। तर तुळस लावून झाली, गेट पण मी ओढून घेते, आणि इकडं जे मोगऱ्याचं वेल आहे ना इतकं मोठं इतकं पसरट झालेलं आहे ना की ते गेटच मला ओढता येत नाही, त्याला इकडून तिकडं अडकत आहे, तर ते पण मी कोयत्यानं पूर्ण कट केलेलं आहे। मी तर विचार करते की ते मोगराचं वेल आता काढून टाकावं, खूप असं अवजाड झालेलं आहे ते। तिथं आम्ही बाहेर एक लाईट लावली, ते लाईट पण त्याच्यामध्ये बुजून गेलेले आहे, तर विचार करते की ते वेल काढूनच टाकायचं। तर ही सगळी कामं आवरत होते, आणि करताना खरंच मला आज खूप लेट झाला होता, म्हणजे टायमिंग सांगितलं यावेळी तर दुपारचे 3-3:30 वाजलेले आहेत, खूपच मला लेट झाला। आणखी माझी कामं खूप सारी बाकी आहेत, म्हणजे आज कपडे पण मशीनला मी 2 वेळा लावलेले होते, कारण खूप सारे कपडे झालेले आहेत, तर 2 वेळा, एक वेळा काढून मी उन्हाला टाकले आणि परत आणखीन मी लावलेले आहेत, तर ते कपडे आणखीन धुवायचं काम होत आहे। तितक्यात आई आणि अण्णा आलेले आहेत, म्हणजे आईची तब्येत बिघडलेली आहे, त्यामुळे दवाखान्यात दाखवण्यासाठी घेऊन गेलेले होते, तर उदगीरला गेलेले होते मॉर्निंगला लवकर, आणि घरी फक्त नाश्ता वगैरे झालेला आहे त्यांचा, आणि नंतर फोन आला की दवाखान्यात दाखवलेले आणि परत जात आहोत। तर अण्णाचा शनिवारचा उपवास आहे, तर म्हणलं उपवास आहे आता घरी जाऊन जेवण कधी करणार, आता तसं तर टायमिंग खूप झालेले, म्हणजे 2-2:15 झालेलेच आहेत, तर म्हणलं इकडंच या जेवण करायला, तर आलेले आहेत, आणि आल्यानंतर अगोदर त्यांना जेवायला वाढलेलं आहे। जी माझी कामं आहेत किचनमध्ये तर खूप सारे भांडे कोंडे पसारा झालेलाच आहे, तर दिवसभर एक आवरत आहे। अगोदर मी या दोघांना जेवायला वाढलेलं आहे, म्हणजे आईला पाणी पण आहे, म्हणजे आंबट वगैरे खायचं नाही, तर म्हणून मी आत्ता भाजी बनवली, वरण वगैरे मी मॉर्निंगलाच बनवलेलं होतं, तर दोघांनी जेवायला वाढलेलं आहे। आणि अण्णा बिना ताकाचं जेवण करत नाही, जसं आपल्या घरी आहे तसंच माझ्या वडिलांचं पण आहे, तर त्यांना ताक दिलेलं, आईला ताक वगैरे मी काही दिलेलं नाही आहे।
कारण आईला पतपाणी चालू आहे त्यामुळे. तर इकडं जेवायला वाढलेली छान वाटत आहे. म्हणजे एकतर मी नव्हते घरी, तेच म्हणत आहेत आई आणि अण्णा की खूप दिवस गेलो, कसा झाला प्रवास काय नाही. आमचं बोलणं चाललं झालं थोडा वेळ आणि आता जेवण करत आहेत आणि थोड्या वेळाला जायला निघणार आहेत. म्हणजे असं नाही की 1-2 दिवस राहतील माझ्याकडे, असं कधीच होत नाही. कारण कसं आहे, घराकडे पण सोनल एकटी असते आणि शेताकडे तरी म्हशी आहेत, परत शेताकडे जाणं येण्याच्या अडचणी चालू असतात. आणि दुधाची म्हैस मुलांना कसं असतं, आईला तरी अजिबात कुठेही राहायला येत नाही, कारण आईशिवाय ते म्हैस कुणालाच दूध देत नाही असं आहे. मग तेच कारण सांगत असतात की दूध पिळायचं आहे, म्हशीला चारा टाकायचं आहे, पाणी पाजायचं आहे, असं आहे तसं आहे, खूप सारे कारणं सांगतात. तर ते सगळे कारण ऐकण्यापेक्षा तर मी म्हणते की तुम्ही जावा अगोदर, जेवण करा आणि जावा. म्हणजे एसटी जाऊ नये त्या अगोदरच तुम्ही जावं बस स्टॉपला. तिकडे जेवण चालू आहे आणि यांना बोलत बोलत माझी पण कामं चालू आहेत. म्हणजे खूप सारे कपडे झाले आहेत. मी परत ते कपडे काढले आणि परत दुसरे कपडे लावलेले आहेत. कारण जसं आम्ही गेलेलो होतो ना टूरला, खूप सारे कपडे घेऊन आलेले आहे, तिकडून कुठेही धुवलेलं नाही. म्हणजे कसं आहे ना, कधी रूम करायचं, कधी नदीवर आंघोळ करायची, मग तिथं कपडे तितके व्यवस्थित काही आम्ही धुवलेले नाही आहेत. तर सगळे कपडे मला धुवून ठेवायचे आहेत. त्यामुळे मी अगोदरचे जे दररोजचे कपडे ते लावले अगोदर, मग त्यानंतर मी जे बॅगमधले कपडे ते थोडेफार काढून लावलेले आहेत. तर मशीन कपडे धुवायचं काम नेहमी करत आहे आणि जे बाकीचे ते उन्हाला टाकले. आणि इकडे आता बोलणं चालू आहे आमचं. म्हणजे मी काशीहून काय काय आणलं ते पण आईला दाखवायचं आहे मला. ते सांगत आहे की कशी झाली आमची यात्रा. आई तेच विचारत आहे, गर्दी खूप आहे, अशा गर्दीमध्ये कसं गेलो, कसं आलो, तब्येत तर बिघडली नाही. खूप सारे प्रश्न होते आईचे वडिलांचे. तरी पण बघा काही झालं नाही, मी व्हिडिओ शेअर केले. आणखीन ते व्हिडिओ येणार आहेत तुम्हाला. म्हणजे मी विचार केला की 2 व्हिडिओ पाठवायचे, पण आज खूप गोंधळ झाला. आज एकही व्हिडिओ तुम्हाला आलेला नाही, त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे. आणि हा पण व्हिडिओ तुम्हाला खूप खूप लेट येत आहे, कारण कुठली टायमिंग नाही आहे. काय झालं ना, थोडासा गोंधळ घरामध्ये. आज आम्ही नवं केलेलं आहे, त्यामुळे दिवसभर इतकी कामाची धावपळ झाली ना की मला व्हिडिओ एडिट करणं किंवा पाठवणं काहीच झालेलं नाही आहे. त्यामुळे व्हिडिओ आज थोडासा तुम्हाला लेट येत आहे. तर हे जे कपडे आहेत राजस्थानी कपडे मी घेतलेले मथुरामध्ये. मला सोनलला परत ताईनं पण घेतलं, गायत्रीला पण घेतलेले आहेत. म्हणजे 4 जोड आम्ही असे कपडे घेतले, सेमच, फक्त डिझाईन मात्र थोडीशी वेगळी आहे. तर ताईनं 2 जोड घेऊन गेलेले आहेत आणि 2 जोड इथं आहेत. म्हणजे एक माझ्यासाठी आणि एक सोनलसाठी. आणि असे कपडे नाही तर कोणीच घालत नाही. त्यामुळे ना मी विचार करत आहे की आता मी घालेन तर एकटी घातल्यानं थोडंसं वेगळं वाटतं ना. आपल्यासोबत 1-2 मैत्रिणी असाव्या अशा कपडे घातलेल्या, कुठेतरी गेलं तर छान वाटतं. असं नाही की एकाने साडी घातल्याने एकाने असे कपडे, तर थोडंसं होतं ना. म्हणजे गावाकडे थोडंसं असं वाटतं ना की बाबा तिने तसं कपडे घातले, म्हणतच असतात. त्यामुळे विचार करते आता आणले तर खरं, मी घातले पण होते तिथं, कारण तिथं सगळेजण तसेच कपडे घालत होते, काही वाटलं नाही. पण इकडे मी हे कपडे घेऊन आले, आता घालणार कधी मी तेच विचार करते. एक सोनाला आणलेले ते सोनाला देणार आहे, एक मी माझ्यासाठी आणलेला आहे हा ड्रेस. तर आईला तेच दाखवलं. तर आई म्हणत होती कपडे कधी घालणार तू चालू होता आईचं. तर बघूया आता कधीतरी घालूया, पण आणलेलं तर आहे. आणि एक बॅग आणलेली आहे मी आईसाठी, ही व्हाईट कलरची. म्हणजे जास्त त्यावरती डिझाईन वगैरे असली तर आई ते घेत नाही. म्हणजे जसं पर्स वगैरे असतं ना आपलं, तशा टाईपमध्ये आणलं तर आई घेत नाही ते. तर ही साधी सिंपल बॅग छान आहे. तर ही बॅग मी आईसाठी घेऊन आलेली आहे. आणि आईला म्हणजे ते जी टॅबलेट वगैरे दिलेले डॉक्टरनं ते सगळे आम्ही ठेवून दे. फाईल पण ठेवत होती पण ती बसत नव्हती. आणि हे जे पाणी आहे ते पाणी पण मी आईला देत आहे. म्हणजे कुंभमेळ्याचं पाणी आणलेलं आहे. तरी पाणी मी सगळ्यांना थोडंसं देत आहे. त्यामध्ये जे आपलं दुसरं पाणी ते मी मिक्स करून देत आहे. कारण 1 वाटी पाणी म्हणजे सगळ्या पाण्यामध्ये मिक्स करून मी देत आहे, कारण सगळ्यांना द्यायचं आहे इथं पण. त्यामुळे थोडंफारच मी आईला पण एका बॉटलीमध्ये भरून दिलेलं आहे. आई आणायला थोडा वेळ बोलत बसले, खूप छान वाटलं मला. म्हणजे एक तर आमचा टूर झाला, इतक्या दिवसाचा खूप थकवा पण आलेला होता आणि खूप असं वाटत होतं, म्हणजे एकटेपणा जाणवत होता. खूप एन्जॉय केलं, तरी पण घरी आल्यानंतर थोडंसं असं वाटत होतं. आणि आई वडिलांना पण थोडंसं वाटत होतं की भेटावं, कारण खूप दिवस झाला आम्ही गेलेलो होतो. ते विचारण्यासाठी म्हणजे कशी यात्रा झाली काय नाही, ते पण फोनवर पण बोलणं झालं, तरी पण भेटण्यासाठी आलेले होते. तर जेवण खाणं झालं, थोडा वेळ बोलणं झालं. जी मी शॉपिंग केली ती सगळी दाखवली आईला. आईसाठी मी साडी पण आणलेली आहे काशीहून. म्हणजे मी 4-5 साड्या आणलेली, त्यामधली एक साडी आईची आहे. तर सगळं दाखवलं. नंतर ब्रेड, परत द्राक्ष वगैरे घेऊन आणले होते, ते धुवून खायला घेतले. मला द्राक्ष खूप आवडतात.
तर कालचा दिवस असा गेला, हा दुसरा दिवस आहे. आजचा वार रविवार आहे आणि आज मला थोडीशी साफसफाई करायची आणि गोधडी पण धुवायची आहेत. तर झालेलीच मॉर्निंगची कामं थोडीफार होत आहेत, म्हणजे दार वगैरे काढले. थोडंसं लवकर उठलेली आहे, म्हणजे मॉर्निंगला मी 5 वाजताच उठलेली आहे आज. आणि सगळी थोडीफार कामं आवरली, थोडीफार आवरायची आहेत. म्हणजे स्वयंपाक वगैरे करूनच मी गोधडी धुवायला घेणार आहे. कारण कसं असतं ना, एक वेळा धुवायला सुरुवात केली तर आपल्याला भरपूर वेळ जातो त्यामध्ये. आणि त्यामध्ये कसंही बाबा जेवण करणार असतात, मग ते लवकर येतात 9 वाजता वगैरे. मग त्या अगोदरच मी विचार केला की अगोदर स्वयंपाक करायचा, देवपूजा करायची, जी आपली रोजची कामं आहेत ती आवरायची. मग त्यानंतर गोधडी पडदे वगैरे जे हे आपल्याला धुवायचं आहे ते सगळं काढायचं. कारण नंतर 2-3 तास 4 तास लागले तरी काही हरकत नाही. कारण एक वेळा स्वयंपाक वगैरे होऊन म्हणजे या कामापासून फ्री झालं की टेन्शन मोकतं. म्हणजे एक वेळचं जेवण होईपर्यंत टेन्शन असतं. जेवण झालं एक वेळचं की मग निवांत दिवसभर ही कामं आवरत राहा, तितकं काही टेन्शन येत नाही. तर इकडे मी घेतलेलं आहे आता कुकर आणि डाळ लावते अगोदर. आणि इकडे दूध गरम करायला ठेवलेलं आहे, म्हणजे रात्रीचं दूध आहे हे. तर एक वेळा गरम करून घेते आणि मगच यामध्ये चहा पावडर आणि साखर टाकणार आहे. आणि संग इकडे मी कुकरला डाळ पण लावत आहे. म्हणजे वरण भात हे मी बनवणार आहे आणि यांचा रविवारचा उपवास आहे तर यांसाठी सुशाला वगैरे बनवणार आहे. आणि यांचं आवरलेलं आहे, फक्त यांसाठी चहा बनवायचा आहे. म्हणजे यांचं आवरून तिथे गॅरेजला गेली की मी माझ्या कामामध्ये सुरुवात करते. म्हणजे बाहेरचं आणखीन झाडणं आणि अंगणाची साफसफाई राहिलेली आहे, कारण पूर्णपणे बाहेर अंधार आहे, काहीच दिसत नाही यावेळेत. म्हणून मी उठून फक्त आतमधलीच माझी कामं आवरत असते. म्हणजे पूर्ण घरात झाडू मारणं, फरशी पुसणं, परत किचनमध्ये जे ही स्वयंपाक पाणी आहे ते करणं, हे चालू आहे. तर इकडं डाळ घेतलेली आहे मी 1 ते 2 वाटी. आणि डाळ स्वच्छ धुवून कुकरला लावते, म्हणजे डाळ शिजत राहील तोपर्यंत मी बाकीची सगळी कामं आवरून घेते. म्हणजे संग कामं केली तर थोडंसं लवकर होतात. किचनमध्ये यावेळी थोडंसं अस्तव्यस्त आहे, ते पण मला सगळे डबे व्यवस्थित लावायचे आहेत. कारण सगळे एक तिकडं आणि एक इकडं असं झालेलं आहे, ते पण व्यवस्थित करायचं आहे. पण त्या अगोदर गोधडी धुवून टाकणार आहे, म्हणजे दिवसभर वाळत राहतील. मग त्यानंतर जी ही आपली कामं आहे ती दिवसभर चलत असणार आहेत. आणि उद्या 9 आहे, मग वीर सवाशीण जीव घालायचा आहे. तर उद्याची तयारी पण थोडीफार मला आजच करायची आहे. तर आज दिवसभर, आज तर आहे, उद्या पण तशीच धावपळ माझी होणार आहे. म्हणजे काही सणवार आहे, व्रत वैकल्य आहे, तर आपण थोडंसं अगोदरच तयारीला लागतो ना, तसंच आहे. म्हणजे आजपासूनच मी तयारी सुरू केलेली आहे. म्हणजे एकतर प्रवास झाला इतक्या दिवसाचा, तरी पण बघा थकवा वगैरे मला काही आलेला नाही आहे. पण बघा थोडंसं असं वाटतं ना की प्रवास झालेला आहे की थोडंसं रेस्ट घ्यावं, 1-2-3 दिवस कुठल्या कामाला लागू नये. पण तसं होणार नाही, कारण आता देव बामणं पण करायचे आहेत आणि नवं पण करायचं आहे. म्हणजे वीर सवाशीण पण जीव घालायचं आहे. मी विचार केला की एका दिवशी सगळं करूया, कारण आता सत्यनारायणची पूजा तर आपण करणारच आहोत. तरी पण इथं कोणी म्हणत आहे की एक दिवशी करायचं नाही आहे, आपल्याला देव बामणं 1 दिवस करायचे आहेत आणि वीर सवाशीण जे आहे ना ते 1 दिवस करायचं आहे. तर 2 दिवस जे आहे ना हे धावपळीचे असणार आहेत. पण त्या अगोदरची जी तयारी आहे ती मी करत आहे. म्हणजे या तयारीला थोडंसं अगोदर लागलो तर ठीक असतं, त्या दिवशी थोडीशी हेल्प होते आपली, जास्त धावपळ होणार नाही आहे. म्हणून थोडीफार तयारी मी आज दिवसभरात करून ठेवणार आहे. मग उद्या मॉर्निंगला लवकर उठून याच कामात मी लागणार आहे. सत्यनारायणची पूजा मांडायची, कथा वाचवायची, आणि त्यामध्ये खूप सारी अशी छोटी कामं होऊन जातात. म्हणजे वीर सवाशीण जीव घालणं म्हणजे कसं, पुरणपोळीचा स्वयंपाक असणार आहे, भरडा, भाजी, भजे, पापड, पंचामृत, कोशिंबीर हे सगळं असणार आहे. मग त्याची पण तयारी थोडीफार करून ठेवली तर ठीक आहे. उद्या तितकी धावपळ माझी होणार नाही आहे. कारण मी 12:30चं टायमिंग त्यांना सांगितलेलं आहे. मी आजच फोन केलेला होता. 12:30चं टायमिंग सांगितलं आहे, तोपर्यंत मला सगळं आवरायचं आहे. त्यामध्ये पूजा पुनस्कार, जी आपली घरची कामं आहेत, स्वयंपाक पाणी, सगळं मला आवरायचं आहे. तर इकडं यांचा आवरलेला आहे. आता चहा पण बनलेला आहे. तर अगोदर मॉर्निंगचा चहा घेऊ. चहा झाला ना फ्रेश वाटतं. म्हणजे काम करायला एक वेगळीच एनर्जी येते आपल्यामध्ये, कितीही कामं असो तितका थकवा येणार नाही, छान वाटतं. तर चहा बनलेला आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण गरमागरम अद्रकचा चहा घ्यायला, आणि सोबत ब्रेड पण आहे. तर झालेलं यांचं देवदर्शन. तर आता चहा घेऊ. आणि जे दिवसभराचं बोलणं असतं ना, चहा घेतच आमचं होत असतं, कारण दिवसभर दोघंही बिझी असतो, गॅरेजमध्ये आणि मी माझ्या घरच्या कामामध्ये. आणि आता असं झालं ना की घराकडे अजिबात येत नाही आहेत, कारण गॅरेजमध्ये कोणी नसतं ना, त्यामुळे यांचं जेवणं खाणं टिफिन जे आहे तिकडंच जातं. मग एक वेळा सकाळी गेली की मग त्यांचं येणं जे आहे ना ते संध्याकाळीच होतं. मग जेही दिवसभराचं असतं काही विचारपूस ते याच वेळेत होत असतं. आणि दिनेश पण लवकरच उठलेला आहे. तर दिनेश अभ्यास करत बसलेला आहे. म्हणजे चहा हे ते काही दिनेश यावेळेत घेत नाही आहे. दूध आल्यानंतर दूध मात्र घेत असतो. तिकडे अभ्यास चालू आहे. आता माझी जी थोडीफार कामं राहिलेली आहेत ते मी आवरून घेते. आणि इकडे डाळ पण शिजलेली आहे. तर डाळ घातली म्हणजे लाल मिरच पावडर, हळदी पावडर, मीठ टाकलं, चिंचीचं पन्हा टाकलं, डाळ घातली, तयार करून ठेवलेलं आहे. इकडे जे छोटं हलवत आलेलं आहे खूप उपयोगाचं आहे. म्हणजे जसं मी ते स्टीलचं घेतलं ना खूप सुंदर आणि जड आहे, पण तितकं व्यवस्थित वाटत नाही त्यामध्ये. म्हणजे असं म्हणतात ना दिसायला सुंदर आहे, फक्त त्याच्यावरती जे जास्त काम व्यवस्थित होत नाही. आणि हे जे आहे ना दगडाचं खूप सुंदर आहे. हे ओंकारेश्वरमध्ये 2 किलो सेम आम्ही घेतलेले आहेत.
म्हणजे ताई म्हणत होते की त्यांना एक घ्यायचं आहे, पण जातेवेळेस म्हटलं की माझ्याकडे ऑलरेडी एक आहे, तर एकही नेला नाही, दोन्ही माझ्याकडेच राहिलेले आहेत. तर या खिडकीत एक वरी दिसत आहे आणि माझ्या मागच्या साईडला एक खिडकीमध्ये तुम्हाला दिसत आहे, सेम आहे दोन्ही, पण खरंच खूप छान आहेत. म्हणजे किचनमध्ये जे छोटं मोठं लसूण आहे, काही खोबरं वगैरे आहे, वाटण्यासाठी खूपच सुंदर आणि छान आहेत, म्हणजे छान वाटलं जातं यामध्ये. तर इकडे मी अगोदर वरण बनवत आहे, म्हणजे कांदा मी चिरून घेतला, लसूण सोलून घेतलं आणि इकडं कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, लसूण टाकलं, मग नंतर कांदा टाकलेला आहे, कोथिंबीर टाकली, परतून घेतलं. नंतर मी हळदी पावडर, धना पावडर टाकला आणि जे मिक्स केलेलं वरण आहे ते टाकलेलं आहे. तर इकडं झटपट वरण बनवून तयार झालेलं आहे. आता त्याच कुकरमध्ये भात इकडे लावलेला आहे मी आणि यांच्यासाठी सुशाला बनवायचं आहे मला. आणि जी पुढची कामं आहेत ते तर खूप सारी आहेत, म्हणजे आज दिवसभर खूप धावपळ माझी होणार आहे. म्हणजे आजच काय 2-3 दिवस असंच आहे, त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ आज थोडासा लेट आलेला आहे. तिकडं वरणाला फोडणी टाकलेली आहे, थोडासा मी सुहाना मसाला टाकलेला आहे. तर वरण उकळत राहील आणि तिकडं भात बनत आहे, तोपर्यंत मी पुढची कामं करून घेते. म्हणजे आणखीन मला देवपूजा पण करायची आहे, म्हणजे देवपूजा आणि स्वयंपाक ही कामं आवरली आणि बाबांचं जेवण झालं आणि यांना मी नाश्ता बनवून दिला. तर मी म्हणजे एक वेळचं जेवण होईपर्यंत माझी धावपळ होतच असे. मग एक वेळा जेवण करून सगळे जिकडल्या तिकडे गेले की मी माझी कामं आवरायला मी फ्री राहते, म्हणजे कोणी नंतर मला डिस्टर्ब करत नाही. तर इकडं सगळं मी आवरून ठेवत आहे, म्हणजे पसारा खूप झालेला आहे. तर संग हा पसारा आवरला तर ठीक असतं, नाहीतर किचन भरून पसारा असा वाटतो. वरण भात बनलेला आहे. आता मी करत आहे इकडे पोह्याची तयारी, म्हणजे पोहे बनवायचाच विचार होता, पण दिनेश म्हणत होता मी पोहे नको, सुशेला बनव. म्हणजे सुशेला हा सगळ्यांचा फेवरेट आहे घरामध्ये, तर सुशेला जोडणार आहे. तिकडे हिरवी मिरची घेतली, कांदा घेतला, टमॅटो घेतला आणि खाली बसून मी निवांत चिरत आहे, कारण थांबल्या पाय पण खूप दुखत आहेत, कारण किचनमध्ये दिवसभर थांबूनच आपली कामं चालतात. आणि दिनेशला म्हणलं तोपर्यंत मला शेंगदाणे वाटून दे, तर इकडे शेंगदाणे मी भाजून ठेवलेले, तर दिनेश वाटत आहे, तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते आणि सुशेला बनवते. दिनेश पण खाईल आणि यांना पण देऊन येईल. मग त्यानंतर जे आहे ना, जे गोधडी वगैरे धुवायची आहेत ते मी धुवायला सुरुवात करणार आहे, कारण भरपूर वेळ त्यामध्ये जाणार आहे. गोधडी, परत पडदे वगैरे सगळे काढायचे आहे. शोकेसमध्ये जे हे ठेवलेलं आहे सामान खूप धूळ झालेली आहे, ते पण मला काढून स्वच्छ धुवून परत लावायचं आहे. तर ही कामं आता इथून सुरू होणार आहेत आणि व्हिडिओ थोडासा लेट येत आहे, त्याबद्दल सॉरी म्हणते. पण व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक जरूर करा. बाय बाय, टेक केअर.